है राजा नगर सेवक सम्मानीय नीलेश चौधरी साहब, साथ ही साथ वड़ाल देवी स्पोर्ट्स क्लब और अमोल पाटिल की तरफ से। खेल की शुरुआत दोनों ओपनर बीच मैदान पे आते हुए संदेश गोंदली और तकदीर पाटिल। पिछले मैच में कमाल की बल्लेबाजी की थी तकदीर पाटिल ने। तकदीर पाटिल को अगर हम देखते हैं तो 2023 का जो केंद्रीय राज्य मंत्री चषक हुआ था उसमें उनकी बल्लेबाजी सुपर से ऊपर रही थी। नाही, पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण बघितलं की तकदीर पाटील याने बैक टू क्रिकेट नाउ। दोनों ओपनर बीच मैदान पे गेंदबाजी के लिए आरसीसी पेट ने इस वक्त शहबाज शेख को लगाया है। बॉलिंग अटैक जो है आरसीसी पेट निशंक 11 के पास बहुत जबरदस्त है, पेस बैटरी है। खेल की शुरुआत सामने से हट जाना है प्लीज। हमारे बाईं ओर भी जो लोग हैं उनको, हमारे कमेटी के मेंबर, आपको भी हट जाना है। शहबाज शेख पहली गेंद के साथ स्वीप लगाया है, गेंद गैप में ट्रैवल हो रही है, नहीं रोक पाएंगे, 4 रन। गजब का शॉट खेला है बल्लेबाज संदेश गोंदली ने। यस टिपिकल पॉवर प्लेचा फटका बघायला मिळाला। स्वीपच्या अंदाजाने फटका खेळला आणि कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता। चेंडू डीप मिड विकेट सीमा पार गेला, 4 धावांसाठी चौकार। देखिए बामन डोंगरी की अगर बात करें हम तो तेजस मात्रे क्रिकेट का ये गोल्डन पेज है बामन डोंगरी का। चौके से खाता खुलता हुआ संदेश गोंदली का, खाता खुला बामन डोंगरी का। फुल टॉस गेंद आड़े बल्ले से खेला, एलिवेशन नहीं है, डायरेक्ट थ्रू की जरूरत है जब तक कि सोहेल शेख गेंद को उठाते। 1 रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन बिना किसी विकेट के, 5 विदाउट लॉस। खरं तर फुलटॉस चेंडू होता आणि फायदा उचलता आलेला नव्हता, त्याच्यावर फक्त आणि फक्त एकच धाव मिळते। आज वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर ने वाकई में सुपर से ऊपर रोल अदा किया, कमेंट्री की, सत्कार किया, टॉस किए, प्रेजेंटेशन। शहबाज शेख तकदीर पाटिल को, बढ़िया ड्राइव है, गैप में दिलकश स्ट्रोक है, गेंद कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। व्हाट अ ग्रेट शॉट प्लेड बाय तकदीर पाटिल, चूजी हाफ वॉली अंडर द आई, लुक एट दैट, फर्मली ड्रिवन ओवर द इनफील्ड, कपल ऑफ बाउंसेस, क्रॉस द कवर बाउंड्री फॉर 4। खूप चांगला फटका बघायला मिळाला। अगदी इनफील्डच्या वरून फटका खेळला गेला होता। 2 क्षेत्ररक्षकांनी पाठलाग केला, पण मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर पहिल्यांदा गेला, त्यानंतर क्षेत्ररक्षक 4 धावा मिळतात। सुमित कुमार एंड कंपनी यादगार लम्हात को कैद कर रही है। स्विंग कर दिया है, कारपेट के जरिए आउटफील्ड में गेंद गई है, फील्डर मौजूद हैं, 1 रन। अच्छी शुरुआत हम कहेंगे यहाँ पर द्वितीय 111 बामन डोंगरी की। स्कोर इस वक्त 10 रन बिना किसी विकेट के, 10 विदाउट लॉस। प्रवीणजी पाटील आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे। यस बॉयफ्रेंड सुमित कुमार बॉयफ्रेंड क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत प्रवीणजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे। आपण सुद्धा मान्यवर कक्षामध्ये यायचंय, आपलं हार्दिक स्वागत आहे। बहुत मशहूर नाम रहा है 2003 से बॉय प्रेम। इस मरतबा क्या गजब का स्वीप शॉट खेला है, गेंद गैप में जा रही है, अब जाकर उसे उठाया है, इस बीच 2 रन बनाए। पिछले मैच में संदेश गोंदली हाँ सफल रहे थे, लेकिन इस मैच में कमाल की बल्लेबाजी कर रहे। पहले ओवर में रन सजाते हुए 12 रन बिना किसी विकेट के। शहबाज शेख महंगे साबित हो रहे। सोहेल शेख ने कुछ चर्चा किए। पिछला मैच हमने देखा कि चेसिंग अब थोड़ा मुश्किल होती हुई, और अगर पिच पे हम देखते हैं तो बॉलर्स एंड पे हल्के से पैचेस अब साफ दिखाई दे रहे, ड्यू के नमी आ चुकी है हल्की सी। इस मरतबा इनसाइड आउट खेला है, डीप एक्स्ट्रा कवर में जाके गेंद को उठाया, फम्बलिंग नजर हटी, मनो दुर्घटना घटी।
2 रन स्कोर में आते हुए पहले ओवर की समाप्ति के बाद बढ़िया शुरुआत द्वितीय 1 बामन डोंगरी की। डेफिनेटली खूप चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा आले, त्याने कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. संदेश गोंधळे आणि तकदीर पाटील. संदेश गोंधळे यांनी एक चौकार लागवलेला आहे, आपल्या वैयक्तिक 9 धावांवर खेळतोय. त्याचबरोबर तकदीर पाटील याने एक चौकार लागवलेला आहे, 5 धावांवर खेळतोय. सकारात्मक क्रिकेट बघायला मिळते, एक चांगली सुरुवात बघायला मिळते. दुसऱ्या फेरीतली आपण जी मॅच पाहतोय, शेवटची मॅच आहे खरं तर. यानंतर मात्र काय निर्णय असणार आहे, ऑर्गनायझिंग कमिटीचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल, कारण 3 संघ राहतील. एक मॅच डेफिनेटली होणार आहे. यानंतर एक मॅच नक्कीच होईल. या मॅच नंतर आज 2 संघ सुपर 8 मध्ये पोहोचताना दिसतील. सुपर 8 मध्ये पोहोचताना 2 संघ दिसतील. दुसरं षटक घेऊन येते अरबाज शेख. तकदीर पाटील खेळण्यासाठी सज्ज होईल. तकदीर संदेश गोंधळे आणि तकदीर पाटील अशी सलामी जोडी, बिनीची जोडी देत्या 111 शिवदानी बामन डोंगरी संघाची. क्षेत्ररक्षण जर बघितलं, कारण दुसरं षटक सुद्धा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा असणार आहे. फक्त 3 क्षेत्ररक्षक हे सीमारेषेवर तैनात असणार आहेत. समोरच्या टोकाकडून आता पाईपलाईन एंड करणं गोलंदाजी करण्यासाठी अरबाज शेख. ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता, सरळ जाते होते मिडॉलला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत मात्र बॅटरला संधी मिळाली स्ट्राइक रोटेट करण्याची, 1 धाव पूर्ण करण्याची. देखिए पिछला मैच भी हमने देखा, बंटी जोशी से गेंदबाजी नहीं कराई है आरसीसी पेट ने। स्कोर 15 रन। हालांकि आरसीसी पेट के पास 30 गेंदबाजों का एक अच्छा तोपखाना है। डेफिनेटली खूप चांगले गोलंदाज आरसीसी पेट संघाकडे आहेत. वेगवान गोलंदाजाचा तोपखाना आहे. अरबाज शेख पुन्हा एकदा मार्गस्थ होई. आता म्हणजे डावखुरा शैलीदार फलंदाज संदेश गोंधळे मात्र सूर गवसलेला आहे. आतापर्यंत 9 धावांवर खेळतोय. याला बॅकफुटला येऊन कट केलेला आहे. मात्र टायमिंग तितकं चांगलं झालेलं नाहीये. मिसफील्ड होतंय आणि दुसरी धावी सहजगत्या पूर्ण होते. खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. कमाल का क्रिकेट चल रहा था, गेंद अंदर आई थी, क्लोज ऑफ बॉडी स्क्वायर कट खेला था वहां पे बल्लेबाज संदेश गोंधली ने। 2 रन और स्कोर में आते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 17 पे पहुंचा है। 17 धावा झालेल्या आहेत. बिनबाद 17. सलामीची जोडी अजून खेळपट्टीवर. अरबाज शेख सामनेच्या टोकावरून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस. याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे स्ट्रेट पॉइंटला, शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. गॅप म्हटलं शोधण्यात यश आलेलं नाहीये. nicely played I think from Sandesh Gondli. That was a wide off volley and he played a firmly square drive straight to fielder, but meanwhile batsman cross for another single. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 18. दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे दुसरं षटक आहे, कारण 5 षटकांची मॅच आहे. अरबाज पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. राईट आर्म. यार मात्र लॉफ्टेड शॉट केलाय. चेंडू हवेत आहे आणि डीप मिड विकेटला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. वही कहानी, बड़ी विकेट। पिछले मैच के हीरो इस मैच में 6 रन बना के आउट हुए तकदीर पाटिल। ऑफ स्टंप के बाहर से हालांकि खींच के मारा था, लेकिन क्लाइमेट अब असरअंदाज होता हुआ। पाहू शकता आपण रिप्ले मध्ये अराउंड ऑफ स्टंप खेचून मारला होता, मात्र डीप मिड विकेटला एक चांगला झेल समाप्त केला गेला. अगदी सीमारेषे जवळ कॅचेस विन द मॅचेस. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं होतं कुणालने जे 2 झेल घेतले होते खूप निर्णायक ठरले होते. पहिला फलंदाज बाद होतोय. दोघांमध्ये एक पार्टनरशिप बघायला मिळाली 18 धावसंख्येची. त्यानंतर शुभम पाटील येतोय बॅटिंग करण्यासाठी.
एक मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर कोणीतरी खेळपट्टीवर टिकून राहणं गरजेचं असतं आणि वन हॅज टू प्ले अँकर रोल आणि त्याचबरोबर एक वेगवान पार्टनरशिप होणं सुद्धा गरजेचं असतं. अरबाजला पहिली सफलता मिळते, पुन्हा एकदा अरबाज मार्गस्थ होईल. आता मात्र खेळण्यासाठी शुभमकडे क्षमता आहे खरं तर मोठे फटके खेळण्याची, पण तुमचं नाव मोठं असून चालत नाही. योग्य वेळी तुम्ही चांगली कामगिरी करणं गरजेचं असतं. अरबाज राईट आर्म याला हुक करण्याचा प्रयत्न, शपल क्रॉस झाला होता. चेंडू मात्र जर बघितला आपण तर अगदी डाव्या स्टेजच्या वरून निघून गेला होता. विकेटों के ऊपर से गेंद गई है. तीसरे अंपायर को रिव्यू लिया है वहां पे फील्डिंग साइड ने. आय थिंक बॅटिंग साइड कडनं घेतलेला आहे रिव्ह्यू. तिसरे पंच टीव्ही पंच काय निर्णय येत आहेत पाहूया. तिसरे पंच टीव्ही पंच परेश महाजन आज खूप चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. पंच परेश महाजन, शानू कुर्सी. फेअर डिलिव्हरी. आम्ही सुरुवातीला उल्लेख केला होता जवळपास डाव्या एसटीच्या वरून हा चेंडू निघून गेला होता. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. बामन डोंगरी का अब रिव्यू खत्म हो चुका है. पण अरबाजने खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करताना आपण पाहतोय. अरबाजला आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिल्या आहेत आणि महत्वपूर्ण सफलता यामध्ये ड्राईव्ह केल्या. स्टेट टू एक्स्ट्रा कवा. खराब क्षेत्ररक्षण होत आहे आणि चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण अगदी 10च्या सरासरीने 20 धावा. एक बाद 20. तकदीर पाटील बाद झाला होता. खेळपट्टीवर खेळतोय तो संदेश गोंधळी आणि शुभम पाटील. आप देख रहे हैं दोस्तों, धर्मराजा चषक रजनी क्रिकेट देर रात मुकाबला निशंक 11 आरसीसी पेट बनाम द्वितीय 111 बामन डोंगरी के बीच में होता हुआ. अगला मैच जरूर रहेगा लेकिन रिजल्ट आने के बाद. 2 ओवर की समाप्ति. रन बने 20. विकेट गिरा है 1. आउट होने वाले बल्लेबाज थे तकदीर पाटिल. शुभम पाटिल 2 पे बल्लेबाजी कर रहे हैं और संदेश गोंधली अब तक 1 चौके की मदद से कुल मिलाकर 12 पे. गेंदबाजी में परिवर्तन किया गया है. क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं विखुरलेलं दिसेल कारण पहिली 2 षटके मॅन्डेटरी पॉवर प्ले खेळ पूर्ण झालेला आहे आणि आता मात्र 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात केलेले दिसतील. 4 आणि 5 अशी व्यूहरचना असणार आहे. कप्तानी जबरदस्त कर रहे हैं सोहेल शेख. उनको पता है इस तरह के क्लाइमेट में, हालांकि पहले मैच में बंटी जोशी को गेंदबाजी नहीं दी थी, इनके पास दी थी. वेरिएशन बहुत अच्छा है. तीसरे ओवर में बंटी जोशी को बुलाया गया है. पिछले मैच में बल्लेबाजी अच्छी की थी बंटी जोशी ने. बंटी जोशी सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन शुभम संदेश गोंधली. अंदर आती भी गेंद हल्के हाथों से पुश किया गेंद को डीप कवर्स में. 1 रन. 21 पे पहुंचा है स्कोर 1 विकेट गंवाने के बाद. 21 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर जाऊन खरं तर फटका खेळलेला होता कव्हरच्या दिशेने. त्यावर फक्त 1च धाव मिळाली. बंटी जोशी सामना करेंगे अब शुभम पाटिल. गेंद को उछाल दिया है सीधा तीर की मानिंद. 6 रन. कहते हैं कि तीर निकला कमान से, जा मिला आसमान से. चंद्रयान की यात्रा पे चले गए गेंदबाज बंटी जोशी. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर आणि क्रिकेट मधला सर्वात सुरक्षित फटका ज्याला संबोधलं जाते तो फटका, कारण लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये जाणारा हा षटकार.
अमोल पाटिल थे वहां पे, की ऑफ कामतगर ने इस कैच को लिया था, BC4 के चेयरपर्सन। इस मरतबा क्या कुछ हुआ है, विकेटों के पीछे 1+1, 2 रन और आते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 29 पे पहुंचा है। 29 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। संदेश गोंदली अच्छी बल्लेबाजी करे, शुभम पाटिल ने अब अपने बाजुओं को खोला है। 29 धावा झालेल्या आहेत, 1 बाद 29 आणि तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि असं वाटतं की 50+ कडे पाहत असणार आहे बॅटिंग करणारा संघ जिथे 11 जीवदानी बाबन डोंगरी। देखिए 50 का टोटल आपके पास अगर गेंदबाजी है तो ये बहुत मैजिक फिगर है। ओहो, क्या गेंद थी, एज एंड गॉन। क्या खूबसूरत गेंद थी, टिप्पा खाने के बाद बाहर की जानिब काटा बदला था। लुक एट दैट ब्यूटीफुल बॉल इंडीड। वाओ, व्हाट अ स्विंग, किस ऑफ द बैट एंड रोज टू विकेट कीपर। येस डेफिनेटली अप्रतिम चेंडू होता आणि पूर्णपणे बीट केला, हलकासा स्पर्श झाला आणि चेंडू विसावला तो यष्टी रक्षकाच्या हातात। 29 रन 2 विकेटों के नुकसान पे। ओवर नंबर 3 चल रहा है। मुकाबला अड़ोस पड़ोस की लड़ाई, बामन डोंगरी और RCC पेट। नाही डेफिनेटली, कारण दोन्ही संघ खूप जवळचे आहेत आणि दोन्ही कॅप्टनने ओपिनियन दिलेलं आहे की आम्हाला दोघांचा एक खेळ माहिती आहे, त्यामुळे एक संघर्ष नक्कीच बघायला मिळणार आहे। कारण डावपेच दोघांचे एकमेकांचे डावपेच दोघांनाही माहिती आहेत, त्यामुळे चांगली मॅच बघायला मिळेल। आर्यन नाइक आए नंबर 4 पे। 29 रन 2 विकेटों के नुकसान पे। गेंदबाजी कर रहे बंटी जोशी। काफी जोशीले खिलाड़ी भी हैं, एग्रेसिव। आर्यन नाइक आते ही हेलीकॉप्टर उड़ाया पीछे खिलाड़ी। जोशी ने दे दी बल्लेबाज को बेहोशी की दवा। एक और विकेट गिरता हुआ हैट्रिक पे आ गए बंटी जोशी। लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, मात्र लॉंग ऑफला एक चांगला झेल आपण रिप्ले मध्ये पाहू शकता। दुसऱ्या अँगल मधून हेलिकॉप्टर ड्राइव्ह बघायला मिळाला होता, मात्र लॉंग ऑफला क्लिअर करता आलेले नाही। एक चांगला झेल आता मात्र हॅट्रिक वर, आता पण विकेट हॅट्रिक झालेली नाहीये। देखिए पिछले धर्मराजा चषक में भी हमने देखा था कि देर रात 5 ओवर में 50 का टोटल मैजिक फिगर रहा है। नए बैटर संदेश पाटिल बल्लेबाजी को आए हैं, संदेश गोंदली का साथ निभाने। पण विकेट हॅट्रिक बघायला मिळेल का, हाही महत्वाचा प्रश्न आहे। शुभम पाटिल है नॉन स्ट्राइक पे। 29 रन 3 विकेट। संदेश पाटिल इस मरतबा बढ़िया ड्राइव है, बैकफुट पे जाके पंच किया डीप कवर में, 2 रन आसानी से पूरे करते हुए। इकतीस पे पहुंचा है स्कोर, 3 विकेटों के नुकसान पे। 31 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट। 31 धावा झालेल्या आहेत, तिसरं षटक हे मार्गस्थ आहे। 50+ 50चा आकडा जर पार केला तर मात्र एक संघर्ष नक्कीच बघायला मिळेल। ऑब्वियसली इस मरतबा अपील, लेकिन अंपायर सहमत नहीं। अंपायर का कहना है कि गेंद डालने के बाद बिल्कुल आंखों के सामने आ गए थे गेंदबाज। लेग बाय का इशारा। ओवर समाप्त होते हुए 3 कुल स्कोर है बामन डोंगरी का 32, विकेट गिरी है 3। 3 षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे, धावसंख्या आहे 32। 3 बाद 32 दित्या 111 जीवदानी बामणडोंगरी नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। 3 षटकानंतर धावसंख्या झाली आहे 32, अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे। 20+
20 पेक्षा जास्त धावा जर या दोन षटकामध्ये जमवल्या तर 50+ एक चांगलं लक्ष ठरू शकेल. एग्जैक्टली 3 मिनट आप आगे चल रहे हैं आरसीसी पेट. सुमित कुमार एंड कंपनी दिवे अभी तक की छुपा रुस्तम टीम नजर आ रही है. नाही, मागच्या वर्षी 2 वर्षापासून आपण पाहतोय या संघाची कामगिरी खूप चांगल्या प्रकारे पाहतोय आपण. सातत्य या संघामध्ये बघायला मिळालेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा या संघाची कामगिरी आहे. चौथं षटक अरबाज शेख याला मात्र खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. शेवटच्या क्षणी मात्र सोडून दिलेला आहे. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. स्वैर चेंडू होता, दिशाहीन चेंडू होता. एक अवंतर धाव मिळते. धाव संख्या होते 33. 3-3 नेल्सन. आपण पाहतात धर्मराजा चषक 2024 आज या स्पर्धेला प्रारंभ झाला. अरबाज पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. वेगवान गोलंदाज याला हलक्या हाताने खेळलेला ढकललेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. फक्त एकच धाव मिळेल. एकेरी धावसंख्या होते 34. देखिए बड़ी सोच की बल्लेबाजी हो रही है. पिछला मैच तेजस मात्रे ने एनालाइज करने के बाद डिसीजन दिया था. 34 धावा झालेल्या आहेत. 34. चौथं षटक हे मार्गस्थ याने 5 षटकांची ही निर्धारित मॅच. या षटकानंतर अजूनही एका षटकाचा खेळ असणार आहे. यामध्ये शिव करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, लाऊड अपील. मात्र पंचांना कुठल्या प्रकारे प्रभाव नाही. पंच अपील फेटाळून लावतायत आणि मात्र लेग बाईचा इशारा करतायत. आइए देखते हैं किस तरह से उस अपील को नकारा था अंपायर रमीज रईस ने. ये देखिए गेंद कट के अंदर की जानी पाई थी. धावसंख्या झाली 35. या षटकात मात्र अरबाज याने आतापर्यंत कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळण्याची संधी दिलेली नाहीये. पहिल्या षटकामध्ये सुद्धा खूप चांगली कामगिरी केली होती, गोलंदाजी केली होती अरबाज. याला चेंडू अनपेक्षित खाली जातोय. क्रॉस बॅटेड आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगली गोलंदाजी अरबाज करतोय. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं अरबाजाने फक्त 6 धावा दिल्या होत्या आणि या षटकामध्ये सुद्धा एक चांगली गोलंदाजी अरबाजच्या माध्यमातून. बहुत ही कसी हुई गेंदबाजी कर रहे हैं. बल्लेबाजों को हाथ खोलने का मौका नहीं दे रहे. अरबाज शेख समोरच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल. राईट आर्म यामध्ये ड्राईव्ह केला. चेंडू गॅप मधून जाईल. स्क्वेअर थर्ड मॅन कडे क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. अडवण्यात यश आलेला आहे मात्र थांबू शकणार नाही. 2 धावा. 2 धावा पूर्ण होत आहेत. कॉन्फिडन्स बघायला मिळाला नव्हता. आत्मविश्वास फटक्यामध्ये नव्हता. खरं तर खेळायचं होतं पॉइंट कडे, कव्हर कडे. मात्र बॅटला स्पर्श करून हा चेंडू आला होता स्क्वेअर थर्ड मॅनला. देखिए देर रात का मैच है गवली सर. इसका एक एक रन कीमती है. रन आ रहे हैं, रन किस तरह आ रहे हैं ये जरूरी नहीं है. 37 धावा झालेल्या आहेत. अरबाज शेख मार्गस्थ होईल. यावेळेला मात्र चेंडू पुन्हा खाली राहतोय. खूप चांगली गोलंदाजी. फक्त 4 धावा. आतापर्यंत फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. Yes, I think this is the quality bowling from Arbaz. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा चेंडू आहे. अरबाज शेख राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. वेगवान गोलंदाज. याला मध्ये लॉफ्टेड शॉट चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि लॉंगॉनला एक चांगला झेल समाप्त केला जातोय. 4 ओवर की समाप्ति कितना समय लिया गया है?
4 षटकांसाठी 23 मिनिटाची वेळ घेतलेली आहे पंचांच्या. पण या ड्रिंक्स इंटरव्हलची 3 मिनिटं मायनस जर केली तर 20 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. बरोबर म्हणता येईल, कारण 4 षटके कंप्लीट करण्यासाठी 20 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. लेकिन पांचवा ओवर आपको तुरंत ही करना है. आरसीसी पेट 37 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. एंड ऑफ द फोर्थ ओवर. बामन डोंगरी. एक गोष्ट मात्र आहे, 37 धावा झाल्या त्याने अंतिम षटकामध्ये 12 किंवा 13 धावा पटकावल्या तर 50+. उद्या खरं तर आमचं शेड्यूल जे आहे ते बरोबर 11 वाजता सुरू होईल. भादवड विरुद्ध गावदेवी वेळे या संघाने बरोबर वेळेवर उपस्थित राहायचं आहे. JRE नांदोली, त्यानंतर जय मसोबा टेंबिवली दुसरी मॅच, त्यानंतर BC4 सिटी मॅच. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. लगेचच सामन्याला सुरुवात होईल. अंतिम षटक, कारण धावसंख्या आहे 37. 4/37 37. अंतिम षटक सोहेल शेख. याला पूर्णपणे शफल क्रॉस झाला होता, उजव्या स्टिच्या अगदी बाहेर गेलं होतं, घराचं दार उघडे ठेवलं होतं. पाहू शकता आपण कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न. पूर्णपणे शफल क्रॉस झाला, उजव्या स्टिच्या बाहेर निघून गेला, पण मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही, चेंडू खाली राहिला. कमाल की गेंद थी. टिप्पा खाने के बाद बाहर की जानिब कटी थी. सोहेल शेख ऐसे बहुत कम गेंदबाजी करते हैं, लेकिन उनको मालूम है कंडीशन जो है उसका लाभ उठा रहे. आगे रखी हुई गेंद बहुत बढ़िया ऑन ड्राइव, आउटफील्ड में गैप में जाती हुई लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर 4 रन. खूप चांगला फटका बघायला मिळालेला आहे. अगदी गॅप शोधली होती, कारण स्ट्रेट लॉंग ऑन होता, मिड विकेट होता आणि दोघांच्या मधून एका टप्प्याला चेंडू निघून गेला होता. 4 धावांसाठी चौकार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 41 41. अजूनही फक्त 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1 किंवा 2 मोठे फटके जर लागले तर 50चा आकडा पार होईल. सोहेल शेख मार्गस्थ होईल. राईट आर्म फुलटॉस चेंडू, चांगला फटका. चेंडू हवेत आहे, सरळ जातोय तो डीप कव्हरला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय आणि याच बरोबर फलंदाज धावबाद, रनआउट. देखिए पहला रन जब बल्लेबाज स्ट्राइक लेता है गवली सर, तो उसको दूसरा रन लेने में मोड़ने में थोड़ी तकलीफ होती है, और यही कारण रहता है कि अधिकांश बार हम देखते हैं कि दूसरे रन के चक्कर में स्ट्राइकर बैट्समैन आउट हो जाता है. नए बैटर मैदान में आते हुए क्रिश मात्रे. कितनी गेंदें बची है डेथ ओवर की? 3 गेंदें और बची है. क्रिश मात्रे की जगह पे आदित्य पाटिल को भेजा है. 42 रन 5 विकेटों के नुकसान पे. समय आप नहीं लेना है. हर विकेट पर आपको मोहल्ला कमेटी मीटिंग नहीं करना है. सोहेल शेख लेग कटर थी, बैकफुट पे गए, फोर्स किया है. 6 रन. क्या गजब का शॉट है, ठंडी में हॉट शॉट. डेफिनेटली अराउंड द ऑफ स्टंप टर्न झाला होता आणि ती अराउंड द ऑफ स्टंप खेचून मारला आणि चेंडू सरळ निघून गेला. मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर
6 धावांसाठी षटकार. फोर्सिंग को जबरदस्ती कहते हैं और जबरदस्ती में जबरदस्त शॉट। ये शॉट महंगा पड़ सकता है क्योंकि स्कोर 48 पे पहुंचा है। 2 गेंदें बची है सोहेल शेख की। सामना कर रहे हैं आदित्य पाटिल, लॉन्ग हैंडल यूज कर रहे हैं। कद भी अच्छा है उनका। ऑफ स्टंप के बाहर वाइट 49। देखिए वड़ाल देवी ऑर्गेनाइजिंग कमेटी स्पोर्ट्स क्लब पिछले 1 महीने से और पिछले 5 दिनों से तो लगभग यहीं पे है। यही कारण है कि थोड़े से थके हुए नजर आ रहे हैं। ड्राइव है, आउटफील्ड में खिलाड़ी है, काउ कॉर्नर से खिलाड़ी आया, 1 रन। स्कोर आगे बढ़ता हुआ पूरे 50। 50 आकडा स्पर्श केला जाते. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 50 धावा पूर्ण होत आहेत. शेवटचा चेंडू असणार आहे. एखादा मोठा फटका जर लागला तर 55 प्लस. मात्र हा चॅलेंजेबल स्कोर. यापूर्वी 2 मॅच मध्ये सरळ 56 धावांचा लक्ष आला होता. अब तक 56. या मॅच मध्ये अब तक 56 धावांचं लक्ष नक्कीच येणार नाहीये. शेवटचा चेंडू आहे. याला मात्र ड्राईव्ह केले. चेंडू मिड विकेटला डीप मधून क्षेत्ररक्षक पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केले. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद. तर 51 धावा झाल्या आणि 52 धावांचं लक्ष आहे. बावन की चुनौती है दोस्तों। हम यूं गए और यूं आए। आप बने रहिए मध्य रात्रि में हमारे साथ। निर्धारित 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. पहिल्या इनिंगमधील दित्या ट्रिपल वन जीवदानी या बामणडोंगरी संघाने स्कोरबोर्डवर धावा झळकल्या. त्या 51 आणि 52 धावांचं लक्ष इथे या निशंक 11 RCC पेठ संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. आजच्या पहिल्या रजनीमधील ही 11वी लढत आपण पाहतोय आणि या ग्रामीण फॉर्मॅटमधला हा 9वा सामना पाहायला मिळतोय. कारण या अगोदर BC4
सिटी फॉर्मॅटमधील देखील 2 सामने पाहायला मिळाले होते. रायगडमधील 2 संघ आपण पाहतोय आमने सामने अगदी पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण अनेक वेळा आपण पाहतोय पेठ आणि बामणडोंगरी हे 2 संघ एकमेकांसमोर लढताना पाहायला मिळाले आहेत. आणि पुन्हा एकदा हे 2 संघ आता मात्र धर्मराजा चषकामध्ये एकमेकांसमोर पाहायला मिळत आहेत. लक्ष येते 52 धावांचं आणि 52 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीचे बॅटर आता मात्र मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. निशंक 11 आरसीसी पेठ रातो के कातिल नाईट रायडर्स म्हणून या संघाची ओळख आहे. मात्र त्यांच्या समोर तेवढा ताकदीचा संघ आपण दित्या 111 जीवदानी बामणडोंगरी संघ देखील पाहतोय. एक चांगली लढत नक्कीच पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ मातबर संघ आहेत. बंटी जोशी आणि सोहेल शेख ही जोडी मैदानामध्ये. इथे मात्र मिस्टाईम फटकाई प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय तिथे. आणि इथे मात्र झेल तिथे पकडला गेलाय, अवघड झेल होता, मात्र क्रिश म्हात्रे याच्या माध्यमातून तो झेल पकडला गेला. आपण पाहू शकता कशावर फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे झाला होता, मात्र कौतुक करावं लागेल क्रिश म्हात्रे याचं, कारण खूपच अवघड झेल होता, मात्र तो अवघड झेल त्याने तिथे पकडलेला आहे. आणि पहिला फलंदाज सोहेल शेख इथे मात्र बाद होऊन फॅलमध्ये परतताना पहिला हात राबवतोय पेठ या संघाला. पहिल्या चेंडूवर पहिला विकेट प्राप्त करताना आपण बघतोय आदित्य पाटील. न्यू बॅटर नमित पगडे आता मात्र वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी येते. पहिला हादरा बसतो अगदी पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय सोहेल शेख याच्या रूपाने पहिला विकेट गमावलेला या निशंक 11 आरसीसी पेठ या संघाने. पिवनचं पहिलं षटक मार्गस्थ आणि या आदित्य पाटील यांनी पहिल्या चेंडूवर विकेटचं खुराक देखील प्राप्त केलेलं आहे. नवीन फलंदाज नमित पगडे येतोय. आपण सामना बघतोय या निशंक 11 आरसीसी पेठ विपक्ष दित्या 111 जीवदानी बामणडोंगरी या 2 संघामध्ये. दोन्ही संघ रायगडचे संघ आहेत आणि 2 संघ आता मात्र एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळतात. पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून त्यांचा उल्लेख देखील आपण करू शकतोय. अडूस पडूस की लढाई इथे या शपलून केल्याचा प्रयत्न एज अँड गॉड. आणखीन एक फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. तू चल माया आया अशी स्थिती सध्या पाहतोय पण निशंक 11 आरसीसी पेठ या संघाची. बॅक टू बॅक 2 फलंदाज बॅक टू बॅक 2 चेंडूंवर बाद झालेले आहेत. आणि आता मात्र गोलंदाज आदित्य पाटील विकेट हॅट्रिकवर आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेमध्ये अजून एक विकेट हॅट्रिक पाहायला मिळालेलं आहे आणि पहिल्या षटकामध्ये जर विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय तर नक्कीच पहिले विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा कारनामा पहिला षटक हाताळताना आपण बघितलं तर चॅम्पियन डवासने वन डे क्रिकेटमध्ये केलेला आहे आणि या इरफान फरेलने पाकिस्तान विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये हा विक्रम केलेला आहे. यस, बात है जनवरी 2006 की, जब इरफान पठान ने ये कारनामा अंजाम किया था. उन्होंने भट्ट, मोहम्मद यूसुफ और यूनुस खान को बैक 3 गेंदों पे आउट किया था. सलमान भट्ट
युसुफ योहाना, ज्याचं नंतर नामकरण मोहम्मद युसुफ असं झालं होतं, आणि युनुस खान या 3 फलंदाजांना लागोपाठच्या चेंडूवर इरफान पठाणने कसोटीच्या पहिल्याच षटकामध्ये पहिल्या 3 चेंडूवर बाद केलं होतं. और अब तक पूरे क्रिकेट जगत के इतिहास के वो दूसरे गेंदबाज हैं. अतिशय सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चांगली गोलंदाज आपण पाहतो, गोलंदाज आदित्य पाटीलकडून पूर्णपणे आपण पाहतो या षटकामध्ये या बांधून जखडून ठेवलेल्या या आरसीसी पेठ सारख्या संघाला कुठल्या प्रकारची धाव नाही, 2 विकेट प्राप्त केलेले आहेत. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो या एक्स्ट्राच्या हातामध्ये. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग आपण पाहतो गोलंदाज आदित्य पाटील याच्याकडून, कारण 4 चेंडू हाताळले आहेत, कुठल्या प्रकारची धाव आतापर्यंत खर्च केलेली नाही. आणि धावांसाठी संघर्ष करताना आपण बघतोय रातो के कातील रात्री निशंक इलेव्हन आरसीसी पेठ हा संघ. पुन्हा एकदा यॉर्करचा चेंडू, अगदी यॉर्कर चेंडूचा भडीमार आपण पाहतोय. बुंध्यात चेंडू हाताळले जातात, कुठलीही रूम दिलं जात नाही. आणि जेव्हा तुम्ही या फलंदाजाला रूम देत नाही तेव्हा मात्र फलंदाज धूम देखील माजू शकत नाही. कंट्रोल गोलंदाजी आपण बघतोय आदित्य पाटील याच्या माध्यमातून. वॉटर बॉलिंग, 5 चेंडू हाताळल्यात, कुठल्या प्रकारची धाव खर्च केली नाही आतापर्यंत. निर्धाव षटक पाहायला मिळेल का? आतापर्यंत जे गोलंदाजी केलेली आहे नक्कीच एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपल्याला पाहायला मिळत आहे आदित्य पाटीलच्या माध्यमातून. इथे मात्र चेंडूला फेरकून दिला, हवाई फायर, आणि हा चेंडू जातोय सीमाच्या बाहेर. षटकार. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आपण पाहतो. फलंदाज सिद्धेश कोहलीच्या बॅटमधून नक्कीच अगदी गोळी आपल्याला पाहायला मिळते चेंडूच्या रूपाने. आणि सिद्धेशांनी हा फटका देखील सरळ केलेला आहे, स्टँड अँड डिलीवर. कमाल की शॉट खेली थी, आगे रखी हुई गेंद थी, बल्ले के बीचों बीच गेंद को लिया था और गेंद जब बैट से निकली थी तो उस पर मोहर थी 6 रनों की. गोरसाई ब संघाचा संघ नाही का, दिव्य संघाचा संघ नाही का, आपण व्यापडायची संपर्क साधायचा आहे. बॉलआउट साठी नक्कीच आपली नावे द्यायची आहेत. 3 नावे नक्कीच आपल्याला द्यावी लागतील. देखिए बॉल आउट के नियम जो है कि फुल टॉस गेंद पर बॉल नहीं चलेगा और लीगल गेंद चाहिए. आप ओवर स्टेप करेंगे आपका वो बॉल खाली जाएगा. बॉलआउट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज जीत खोत येतोय, गोलंदाजी ट्रॅकवर पिटूचं दुसरं षटक कट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतोय या निर्धाव चेंडूने हा गोलंदाज देखील आपल्या षटकाची सुरुवात करतोय. 52चं लक्ष आहे. हर टीम के 3 गेंदबाज और 1 विकेट कीपर, सिर्फ 4 खिलाड़ी मैदान में 30 गज के दायरे पे रहेंगे जहां से बॉलिंग एंड रहेगा. फार एंड करून जीत खोत पुन्हा एकदा वलताना. इथं मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे, चेंडू निघून जातोय या वाईड ऑफ लॉंग ऑनच्यावरून सीमा पार. 6 धावांचा षटकार, वाटर शॉट, फोर्सिंग स्ट्रोक. कमाल का स्ट्रोक खेला है वहां पर बल्लेबाज बंटी जोशी ने. देखिए बंटी जोशी का पूरा इतिहास उठा के देखिए, बल्लेबाजी के बलबूते पर इस खिलाड़ी ने आरसीसी पेट को कई मैचेस जीता है. ये भी नक्कीच आपण पाहतोय बरेच वेळा प्रतिस्पर्धी संघांसाठी या प्रकारे खतऱ्याचे घंटे देखील त्याने वाजवलेले. ये भी आरसीसी पेट है, ये रातों के कातिल हैं, इतने आसानी से मैच नहीं देंगे. जीत खोत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथं कट केलेला मात्र आपण पाहतोय या टायमिंग प्रॉपर साधता आलेलं नाही. कव्हर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत.
2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 14 पे पहुंचा है, 2 विकेटों के नुकसान पर। निशंक 11 आरसीसी पेट, लक्ष्य उनके सामने 52 रनों का है। जीत खोद गेंदबाजी कर रहे हैं। भावाने लक्षाचा पाठलाग केला जातो, इथे मात्र रिवर्स फटका, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतो हवाई सफर. व्हॉट अ शॉट. देखिए कुछ बल्लेबाज ऐसे रहते हैं जिनके लिए स्थितियां माने नहीं रखती है, वो स्थितियों में नहीं ढलते हैं बल्कि जो अपॉर्चुनिटी है उसको अपनी ओर मोड़ते हैं। एक नाम है उसमें बंटी जोशी का। बंटी जोशी जोश के साथ होश में बल्लेबाजी कर रहे हैं। नक्कीच आपण पाहतोय बंटू जोशी या चांगली फलंदाजी करताना. बंटी जोशी सध्या खत्रीची घंटी वाजवताना आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघासाठी. दूर से ड्राइव किया था गेंद को, डीप एक्स्ट्रा कवर में 1 रन। देखिए पहले 3-3 गेंदबाजों को मौका दिया जाएगा, रिजल्ट आया तो ठीक, उसके बाद 2-2 गेंदबाजों को मौका दिया जाएगा, रिजल्ट आया तो ठीक, अथवा फिर चिट्ठी उड़ाई जाएंगी। कैलास स्मृती या गोडसाई ब संघाची नावे आमच्यापर्यंत पोहोचलेले भावेश पवार, पवन केने, सूरज केने आणि विकेट किपर मेघनाथ केने. जीत खोद रिवर्स खेलने की कोशिश, हवा में गेंद है, रन नहीं बनाए। 2 ओवर की समाप्ति, पलटवार मैच में वापसी करती हुई आरसीसी पेट। कुल मिलाकर 21 रन बने और 2 विकेटें गिरी है। जब तक वहां पर बंटी जोशी रहेंगे कुछ कहा नहीं जा सकता है। वन ऑफ द डेंजरस प्लेयर, क्योंकि बचे हुए 3 ओवर में 31 चाहिए। आस्किंग रन रेट को देखें हम तो 10.33 का। पूर्णपणे सहमत आहे बाबे सर आपल्या मताची. जोपर्यंत बंटी खेळपट्टीवर असेल तोपर्यंत बामणडोंगरी संघासाठी एक खत्रीची घंटी वाजत राहील. और एक ऐसे खिलाड़ी है जो ना सूरत देखते हैं ना मूरत देखते, ये तो टीम की जरूरत देखते. एग्जैक्टली ये भी कहा जा सकता है, जब मसले बड़े होते हैं वहां हम खड़े होते हैं। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए आदित्य पाटिल को कंटिन्यू रखा गया। पावर प्ले में कमाल की बॉलिंग की थी, 6 रन दिए थे और 2 विकेटें ली थी। दिव्य संघाची नावे देखील आमच्यापर्यंत पोहोचलेले करण पाटील, सागर पाटील, जयेश पाटील आणि विकेट किपर कैलास पाटील. बंटी जोशी सामना कर रहे हैं। एज एंड गॉन, बड़ी विकेट। यहां तक आवाज आई थी, हालांकि लालच में आ गए थे, थोड़ा दूर से खेला था। इनर एज ऑफ द बैट एंड रोज टू विकेट कीपर। आणि ज्या विकेटची खरं तर आवश्यकता होती बामणडोंगरी संघाला, आणि तो विकेट प्राप्त करताना आपण बघतोय या बंटी जो नक्कीच कधी वाजू शकला असता खत्रीची घंटी. मग इथे या आपण बघतोय या बंटीला बाद केल्यानंतर बामणडोंगरी संघाने वाजवलेले फेट संघासाठी खत्रीची घंटी. यस, जिथे कमी तिथे आम्ही। बिल्कुल इस तरह का बॉलिंग अटैक है इस वक्त आदित्य पाटिल का। 6 रन देकर आप 3 विकेट लेते हैं तो ये साफ जताता है कि आपकी गेंदबाजी में बहुत जबरदस्त धार है। पांच में 15 रन बना के आउट हुए बंटी जोशी। नए बैटर मैदान में अविनाश मस्कर, अविनाश वास्कर आए। ये गेंद फिर कटी, वास्कर वॉच नहीं कर पाए। गजब की बॉलिंग कर रहे हैं आदित्य पाटिल। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. या 2 चेंडू हाताळल्यात, कुठल्या प्रकारची धाव आतापर्यंत आदित्य पटेल यांनी खर्च केलेली नाही. लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए आगे रखी हुई गेंद हल्के हाथों से पुश किया मिड ऑफ पे, 1 रन।
इस ओवर ने फिर पड़ला भारी कर दिया है बामन डोंगरी का। स्कोर है 22 रन 3 विकेटों के नुकसान पे। अब सामना करेंगे बैटर सिद्धेश कोहली। एक सिक्सर ये भी जड़ चुके हैं। दुनिया की क्रिकेट वैसे भी गोली से कम डरती है और कोहली से ज्यादा डरती है। ये मैं नहीं कहता, आप पूरे पाकिस्तान को पूछिए तो कहेंगे विराट कोहली से जितना डर लगता है उतना गोली से नहीं लगता है क्रिकेट में। इस मरतबा खींच के मारा है, पीछे खिलाड़ी है, मस्तक पे दस्तक, 6 रन। ये नहीं मानेंगे, इन्होंने भी कमर कस ली है, हार या पार। क्या गजब का शॉट है, पीछे रखी हुई गेंद थी, बैकफुट पे चले गए, एंगलिंग इज बॉडी, terrific स्ट्रोक इंडीड, plenty ऑफ पावर एंड अ tremendous टाइमिंग। आणि सिद्धेश कोहलीच्या बॅट मधून हा दुसरा षटकार पाहायला मिळतोय। मैच फिर बन गया है। देखिए क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता और मैच इसलिए बन गया है कि बड़ा शॉट आएगा तो दबाव शिफ्ट हो जाएगा, बामन डोंगरी पे विकेट आएगा तो दबाव बढ़ जाएगा आरसीसी पेट पे। रातों के कातिल क्या रातों में शिकार होंगे या फिर बामन डोंगरी को वो इस मैच में मात देंगे। स्विंग एंड मिस, साइड आर्म गेंद। मात्र चांगली वापसी करताना आपण मध्ये अँगल क्रिएट देखील झाला होता। या चेंडूवर आदित्य पाटीलला चांगला चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय। 13 गेंदों का यहाँ से खेल बचा है और जीतने के लिए रन चाहिए 24। ये गेंद बहुत इंपॉर्टेंट है। आज दीवे वाले ना खुद सोएंगे ना किसी को सोने देंगे। अच्छी गेंद लेकिन ज्यादा कटी वाइड। कमाल की अंपायरिंग हो रही है क्योंकि मैच बहुत ही कट टू कट है। 1 रन से स्कोर 29 पे पहुंचा है आरसीसी पेट का, 3 विकेटों के नुकसान पे। गेंदबाजी कर रहे हैं सिद्धेश, स्विंग एंड मिस, ये अच्छी गेंद। अब बची हुई 2 ओवर और यहां से जीतने के लिए रन चाहिए 23। अगला जो ओवर है वो इस मैच का पेनल्टी मैच ओवर रहेगा जहां से फैसला हो जाएगा कि ऊंट किस करवट बैठ रहा है। पूर्णपणे सहमत आहे बाबे सर आपल्या मताची। या पुढील षटक जे असेल ते या सामन्याची दिशा आणि दशा या दोन्ही गोष्टी स्पष्ट करणारे षटक असेल। तीन षटकांसाठी आतापर्यंत आपण 19 मिनिटं खर्च केलेले आहेत, तर पुढील षटक लगेच सुरू करायचं आहे। हे इक्वेशन आपण पाहू शकता प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे। 12-23चं समीकरण। मात्र अजूनही आपण पाहतोय या सामन्याचं चित्र पूर्णपणे स्पष्ट नाही। 3 ओव्हरमध्ये जर तुलना केली तर पहिल्या इनिंगमध्ये 32 वर 3 होते, इथे 3 ओव्हरच्या षटकानंतर 29 वर 3 पाहायला मिळतात। म्हणजे नेट टू नेट फाइट आहे, हेड टू हेड मुकाबला पाहायला मिळतोय। गेंदबाजी में लगाया गया है कल्पेश ठाकुर को। सामना करेंगे बैटर अविनाश वास्कर। कल्पेश ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय, तर समोर जाईल फलंदाज अविनाश वास्कर जो वैयक्तिक एका दिवसावर खेळतोय। आतापर्यंत 2 चेंडूचा त्याने सामना देखील केलेला आहे। इथे मात्र उंचावरून अगदी इनफिल्डच्या वरून हा फटका केलेला आहे, क्षेत्ररक्षक तिथे आहे, वाईड ऑफ लॉंग ऑन रिझन मध्ये तिथे झेल पकडलेला आहे आणि इथे मात्र समावतो ते फलंदाज अविनाश वास्कर याचा खेळ। अब देखना है कि तकदीर पाटिल ने कैच पकड़ा है या मैच पकड़ा है। ऑफ स्टंप के बाहर से उड़ाया था गेंद को, बाउंड्री लाइन पे बिल्कुल इंचेस इनसाइड दी बाउंड्री लाइन।
अपने आप को स्ट्रेच करके इस कैच को पकड़ा है। जीतने होंगे मैच तो पकड़ने होंगे कैच, छोड़ोगे कैच तो हारोगे मैच। अगदी बरोबर. जिंकायचे असते तर मॅच तर पकडावी लागतील कॅच. टेक द कॅच आणि विन द मॅच हे क्रिकेटचं समीकरण आहे. झेल घेतल्यानंतर आणि झेल सोडल्यानंतर देखील सामन्यांना भरपूर कलाटण्या मिळताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. म्हणजे झेलाचं महत्त्व देखील क्रिकेटमध्ये खूप मोठं असतं. पकड़ने वाले कैच में 3 वर्ल्ड कप पकड़े थे भारत ने। 25 जून 1983 को कपिल देव का कैच, उसके बाद 24 अक्टूबर को श्री संत का कैच 2007। बोल्ड प्ले डाउन हुए मेरे ख्याल से, क्या गजब की गेंद थी। हैट्रिक पे आ गए गेंदबाज कल्पेश ठाकुर। आणि त्यानंतर सिद्दीक बाबे सर, किलर मिलरचा जो झेल सूर्याने पकडला होता अफलातून, 29 जून 2024। देखिए ये जो गेंद थी ना, बहुत खूबसूरत गेंद थी। आरसीसी पेट वाले कहते होंगे कि यह हाथ मुझे दे दे ठाकुर, इस तरह ठाकुर गेंदबाजी कर रहे हैं। नक्कीच ठाकूरची चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. कारण ठाकूरने आतापर्यंत 2 विकेट चटकवलेत सलग 2 चेंडूमध्ये. आणि आता मात्र आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये आदित्य पाटील हॅट्रिक होत होता आणि त्या हॅट्रिकवर आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय ठाकूर देखील हॅट्रिक बॉल आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये आलेले आहे तन्वीर शेख. तीनों टीमें अब देखना है। इथे इनसाइड आउट मात्र सरळ कव्हरच्या हातामध्ये. आणि या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करताना आपण बघतोय कल्पेश ठाकुर. ये हाथ मुझे दे दे ठाकुर असं आता मात्र कोणीही म्हणेल. कमाल का कैच पकड़ा कवर्स में तेजस मात्रे ने। हैट्रिक पहला होता हुआ धर्मराजा चषक का, वो भी मध्य रात्रि के बाद 2:40 पे। फिर से देखते हैं पूरे हैट्रिक को प्रिंस मूवीज के माध्यम से। बिल्कुल इंटरनेशनल क्लास का टेलीकास्ट है जो हैट्रिक हुआ है, और हैट्रिक किया है कल्पेश ठाकुर ने। या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. आणि मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर ग्रिप सोपर नावाच्या गोलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये पहिली हॅट्रिक, त्यानंतर पाकिस्तानच्या जलालुद्दीन ऑस्ट्रेलिया विरुद्ध वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिली हॅट्रिक, आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाज ब्रेट लेने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाकिस्तान विरुद्ध पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. एग्जैक्टली। आणि या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करताना आपण पाहतोय कल्पेश ठाकूर. धावसंख्या 29 धावफलक स्थिर आहे. धावसंख्या थंडावलेली आहे, रोडावलेली आहे, थांबलेली आहे. इथे मात्र स्विंग अँड मिस चांगला चेंडू अगदी पूर्णपणे बीट चकित केलेला आहे फलंदाजाला. चेंडू वलतो, काफी टर्न हुआ थी पिछली गेंद, आणि भरपूर वलताना देखील चेंडू पाहायला मिळतो. भुलभुलैया. इथे मात्र मिस्टाईन फटका होता, क्षेत्ररक्षक दूर होता, कुठल्या प्रकारची धाव नाही. या स्पर्धेमधील पहिले विकेट मेडन षटक पाहायला मिळेल का? हैट्रिक मेडन होगा। येस, कारण सलग 3 फलंदाज 3 चेंडूंवर लागोपाठ बाद केलेले आहेत. कुठल्या प्रकारची धाव या षटकामध्ये आतापर्यंत कल्पेश ठाकूर यांनी खर्च केलेला आहे. फिरकी गोलंदाज आहे, शॉर्ट रनअप नाही. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो, मात्र खराब बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि परिणामस्वरूप अखेर फलंदाजी ते 2 धावा पूर्ण करतात. षटकाची समाप्ती 4 षटकांची समाप्ती झाली. 4 षटकांची समाप्ती तर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 31 धावांनी. आता मात्र 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता आहे. काय म्हणाल भावे सर, ज्याप्रमाणे हे इक्वेशन पाहायला मिळते? देखिए क्रिकेट में भविष्यवाणी तो नहीं की जा सकती है, लेकिन काम मुश्किल है। और कभी कभी ऐसा होता है कि हार्ड थिंग इज ब्रोकन अर्लियर। जितनी मजबूत चीज़ रहती है वो उतनी जल्दी टूट जाती है। लेकिन निशाना बिल्कुल चोट उस जगह पे लगाई जाए जो ब्रेक करे, और लोहा गर्म हो तो ही हथौड़ा चलाना चाहिए। तर लगेच खेळ सुरू करायचा आहे.
भानुदास म्हात्रे याच्या हातामध्ये या चेंडू सोपवला गेलेला आहे. शेवटचं षटक घातलेली जबाबदारी या त्याच्यावर दिली गेलेली आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. निशंग इलेव्हन आरसीची पेठ रातोके कातील म्हणून ओळखला जातोय आणि त्यांच्या समोर आता मात्र आपण पाहतोय करूया मरूची स्थिती. अशा प्रकारचे सामने नक्कीच या संघाने या अगोदर जिंकले देखील असतील. मात्र बामण डोंगरी संघाचं देखील कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे त्यांनी देखील खेळ केलेला आहे. भानुदास मात्र गोलंदाजी ट्रॅकवर, सिद्धेश सामोरे जाईल. इथे मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, एज अँड गॉड फलंदाज बाद. आणखीन एक आपण बघतोय आरसीसी पेठ या संघाचा. क्रॉस लाईन खेळण्याचा चेंडू बॅटच्या मधोमध घेता नव्हता फलंदाज आपण पाहतोय या सिद्धेश कोहली याला, ज्याच्या बॅटमधून 2 षटकार देखील पाहायला मिळाले होते आणि या जी आशेची किरण होती ती आता मात्र मावलताना. नक्कीच सामना संपल्यानंतर कोणीही या मैदानामध्ये जायचं नाही आणि बाबे सरांचा तो डायलॉग IPL जवळ येत आहे, एकदा होऊन जाऊ द्या. यस, मैच कोई भी जीते क्योंकि बॉल आउट होना है, कोई भी अंदर नहीं जाएगा. 31 रन इथे स्वतःच्या फॉल्टरमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. धाव घेण्याचा मानस होतं मात्र धाडस केलं जात नाही आणि आता मात्र इक्वेशन आणखीनच अवघड बनत आहे कारण 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. आता मात्र खूपच अडचणीमध्ये सापडतोय निशंक इलेव्हन आरसीसी पेठ हा संघ. लगभग मैं कह रहा हूं कि कहानी समाप्ति की ओर बढ़ रही है. कारण आता 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 3 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. राहतो की कातील रात्री मात्र पराभवाचे छायेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. अब देखना है कि गोरसई भी जो बची है ये तो 24 घंटे की शिकारी है, लेकिन इस सीजन में इनका भी शिकार कई टीमों ने किया है. 3 चेंडू आणि 21 धावा, हा मिशन इज इम्पॉसिबल. आणि नक्कीच आता मात्र काळ्या दगड्यावरची रेग आहे की आरसीसी पेठ हा पराभवाच्या छायेत. पराभव निश्चित आपण पाहतोय, पराभव अटल. कारण 2 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. इथे फटका तर खेळला आहे, तोही देखील हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, झेल ड्रॉप केला जातो मात्र विशेष काही फरक पडणार नाही. फक्त फॉर्मॅलिटी लेफ्ट राहिलेला आपण पाहतोय या दित्या 111 जीवदानी बामण डोंगरी हा संघ विजयाच्या उंबाट्यावर पाहायला मिळतोय. आणि अशाही प्रकारे हा सामना निघलेला दित्या 111 जीवदानी बामण डोंगरी या संघाने. अभिनंदन तेजेश म्हात्रे, अभिनंदन बामण डोंगरी ऑल टीम्स.